प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू भगिनींनो, आज या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी, फर्स्ट फ्रायडे ऑफ द मंथ, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ऑक्टोबर महिन्याच्या पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड. आनंदी आहात तुम्ही आज या प्रार्थनेमध्ये येऊन? तर आता आपण या पहिल्या सत्रामध्ये आपण एक सेशन घेणार आहोत आणि हा जो सेशन आहे, आजचा जो संत आहे, ज्याचा आज दिवस आहे, आज कोणत्या संताचा दिवस आहे कोणाला ठाऊक आहे का? कोणता संत फ्रान्सिस? असिसीचा संत फ्रान्सिस. प्रेज द लॉर्ड. असिसीचा संत फ्रान्सिस ह्याचा सण आहे. हा एक मोठा संत आहे ज्याची कीर्ती चौकडे पसरलेली आहे आणि त्याचं जे काम आहे ते जगभर प्रसिद्ध आहे. तर संत फ्रान्सिस हा याच्याविषयी काय आपल्याला ठाऊक आहे? कोणाला काय सांगता येईल? काय आपल्याला ठाऊक आहे? काय होता त्याच्यामध्ये? त्याच्याविषयी आपल्याला काय माहित आहे? काय होतं त्याच्यामध्ये? कशासाठी तो विशिष्ट आहे? तुम्ही ऍक्शन केलं तिथून त्याला स्टिग्माटा, त्याला ते येशू ख्रिस्ताचे जे खिल्ले होते, जे डाग ते त्याच्या हातामध्ये ते त्यांनी अनुभवलेले आहे, स्टिग्माटा. आणखी संत फ्रान्सिस, असिसीचा संत फ्रान्सिस विषयी आणखी काय आपल्याला माहित आहे? पॉवर्टी, त्याने गरीब व्रत घेतला आणि तो गरीब जीवन जगला. आणखी बोला. ही इज द सेकंड क्राइस्ट. व्हेरी गुड. त्याला हे सुद्धा सांगितलेलं आहे की तो एक दुसरा ख्रिस्त आहे. जणू तो असा जगला की तो एक दुसरा ख्रिस्त, सेकंड क्राइस्ट. येस. आणखी सॉरी, निसर्गावर त्याचा खूप प्रेम होता. असा आगळा वेगळाच प्रेम होता निसर्गावर. काय आपल्याला त्याच्यावरती आणखी भर टाकता येईल का? कसा प्रेम होता त्याचा निसर्गावर? हा, बोला बोला. कोणीतरी आज सगळे बोलले, कोणीतरी बोला. अरे जबरदस्त. ब्रदर सन, सिस्टर मून, असा कोण बोलतो? सूर्य, आपण सूर्य आहे. सूर्य जो आहे तो आहे वर आकाशामध्ये, सूर्य आहे. पण या संतांनी ब्रदर, भाऊ, त्याला हा सन्मान दिला की भाऊ, आणि चंद्राला तो बहीण, सिस्टर असं सुद्धा तो बोललेला आहे. झाडावर तो बोललेला, माशांबरोबर तो बोललेला आहे. फिश, ही हॅज इवन प्रीच टू द फिशेस. माशांबरोबर तो बोललेला आहे. माशाने त्याचं प्रवचन चांगलं ऐकलेलं आहे. आणि कोल्हा, फॉक्स, वुल्फ, त्याला सुद्धा ब्रदर वुल्फ. येस, इवन वुल्फ ॲज अ ब्रदर वुल्फ. म्हणजे त्याचा निसर्गावर खूप प्रेम होता आणि सर्व झाडांबरोबर तो बोलायचा. आगळा वेगळा, कम्प्लीटली एक वेगळा प्रकारचा संत आणि खूप प्रसिद्ध हा संत. आणि आपले पोप फ्रान्सिस, त्यांनी सुद्धा नाव घेतलं फ्रान्सिस. त्यांच्याने खूप प्रभावित होऊन त्यांनी हा नाव घेतलं आणि आज अशा महान संताचा एक दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर प्रिय बंधूंनो, या संताविषयी सांगत असताना मला आपणासमोर खूप काही सांगण्यासारखं आहे. निसर्गावर प्रेम होता. आपले बंधू नेल्सन बोलले की त्याला प्रभूने एक दिवस तो चॅपलमध्ये बसून प्रार्थना करत होता आणि तो चॅपलमध्ये बसून प्रार्थना करत असताना त्याला एक वाणी ऐकू आली, जा आणि बिल्ड माय चर्च. जा आणि माझा चर्च बांध. त्यांनी ऐकला आणि लगेच ते
पूर्ती करण्यास तो पुढे निघतो. आणि काय करायचं म्हणजे त्याला वाटतं की हा जो चॅपल आहे, प्रभू बोलला मला जाऊन बिल्ड द चर्च, हा इकडे जरा मोडलेला तुटलेला आहे, तर तो बांधकामाला लागतो, कन्स्ट्रक्शन ऑफ द चर्च म्हणजे भिंत. परंतु नंतर त्याला कळू लागते की प्रभूने त्याला फक्त हे सांगितलं नाही, ख्रिस्त सभा, लोकांना जे माझे शरीर आहे त्यांना त्यांची उभारणी कर. प्रेज द लॉर्ड. आणि बरंचसं काय आहे या संतापासून शिकण्यासारखं. तर आजचा दिवस त्याचा दिवस आहे आणि त्याचा आपण स्मरण करायला पाहिजे आणि त्याच्यापासून आपल्याला जे शिकता येईल आपण ते शिकण्याचा प्रयत्न करूया. तर मी त्याच्या जीवनामधून त्याचं परिवर्तन, आता हा संत फ्रान्सिस कशा प्रकारे हा मोठा संत झाला त्याविषयी आणि त्याची सुरुवात झाली कशी. त्याचा जन्म एका श्रीमंत घराण्यामध्ये, मर्चंट, क्लॉथ मर्चंट, एकदम श्रीमंत आई वडिलांच्या घरी तो जन्माला आला होता. श्रीमंत होता आणि तो जसा आपण त्याला आज स्मरतो, त्याची आठवण आपण करतो, तो तसा नव्हता. तो एक वेगळ्या प्रकाराचा एक माणूस होता. आणि एक त्याच्यामध्ये एक जी गोष्ट होती, कारण तो एवढा श्रीमंत होता, एकदम थाटामाटाने वाढलेला तरुण होता, सर्व त्याला प्रसिद्ध बनायचं होता, त्याच्या जीवनाचे स्वप्न होते. आणि त्याचं एक स्वप्न म्हणजे ही वॉन्टेड टू बिकम अ नाईट म्हणजे त्याला एक मोठा एक वीरबाज म्हणजे लढाईमध्ये श्रेष्ठ, युद्धामध्ये सर्वात श्रेष्ठ त्याची नाव ओळखावं जावं, तशी त्याची इच्छा होती. ही वॉन्टेड टू बिकम ग्रेट, त्याला ग्रेट बनायचं होतं. आणि त्याला एक गोष्टीचा इचकिडा म्हणजे त्याला खूप वाईट वाटायचं, घाण वाटायचे, ते म्हणजे कुष्ठरोगी. त्या काळामध्ये पुष्कळसे कुष्ठरोग्या सगळे ठिकाणी होते आणि कुष्ठरोगीला पाहून त्याला खूप घाण वाटायचा, डर्टी. Whenever he would see any person with leprosy, he hated to see also leprosy people. की ज्यांना कुष्ठरोग झालेला आहे तशांकडे त्याला पाहण्याचा किंवा त्याच्या जवळ जाणे त्याला एकदम तो त्याच्यापासून लांब राहायचा. तो त्याच्या परिवर्तनापूर्वी असिसीच्या संत फ्रान्सिसला कुष्ठरोग्यांचा तीव्र तिरस्कार होता. त्याला कुष्ठरोगी व्यक्तींचा तिटकारा येत असे आणि अशा व्यक्तीचा कधीही सामना होऊ नये यासाठी त्याने शक्य ते सर्व काही केले. तथापि त्याच्या परिवर्तनानंतर संत फ्रान्सिसने या तिरस्कारावर मात्र मात केली. प्रेज द लॉर्ड. तर त्याच्यामध्ये ही एक कमतरता होती की तो कुष्ठरोगीला पाहू शकत नव्हता आणि कुष्ठरोग्याला त्याला घाण वाटायचा. ही वुड फील इट डर्टी. प्रभूला त्याच्या जीवनामध्ये कार्य करायचं आहे आणि प्रभूला त्याच्या जीवनामध्ये चांगलं कार्य करण्यासाठी परंतु त्याच्यामध्ये हे सर्व होतं. त्याचं जीवन असं होतं की मौज मजा, प्लेजर, एन्जॉय, तसा त्याचं जीवन तो जगत होता. परंतु त्याच्या जीवनाचा एक पालक होतो, ट्रान्सफॉर्मेशन होतो. कशा प्रकारे होतो? एका कुष्ठरोग्याद्वारेच होतो. प्रेज द लॉर्ड. आपण पुढे वाचत आहे. संत फ्रान्सिस खूप श्रीमंत कुटुंबातील मुलगा होता आणि त्याचे एक मोठे स्वप्न होते. त्याला शूरवीर व्हायचे होते, त्याला प्रसिद्ध व्हायचे होते. तो म्हणतो त्याचे बायोग्राफीमध्ये, तो म्हणतो की त्याच्या परिवर्तनापूर्वी कुष्ठरोग्यांना पाहूनच त्याला त्याचं वीट यायचा. ही वुड फील डर्टी. डर्टी म्हणजे जर इकडे कुष्ठरोगी जर त्याच्या जवळ चला म्हणजे त्याला इकडे त्याच्या राहायचं नाही, त्याला खूप त्याचा वीट यायचा. आपण त्याच्या आसपास कधी नसावे असे त्याला वाटत असे. तथापि प्रभूचे कार्य किती निराळे आहे पहा. प्रभूने त्याला कुष्ठरोग्यांसह जगण्यास प्रवृत्त केले. प्रभूने त्याला आतमधून प्रेरणा दिली आणि त्याला ही प्रेरणा दिली की कुष्ठरोग्याला जाऊन जोपर्यंत तू त्याच्या जवळ जात नाही
प्रभूचा कार्य त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ शकला नाही आणि ते पूर्ण होण्यासाठी प्रभूने त्याला प्रवृत्त केले. अशा प्रकारे त्याला प्रवृत्त केले की तो एक दिवस येतो की तो कुष्ठरोग्याजवळ जातो आणि तो एक काहीतरी वेगळाच काहीतरी करतो कुष्ठरोग्याजवळ जाऊन. आणि त्या दिवसापासून तो आपल्या पावित्र्यामध्ये वाढू लागला. त्याचं जीवन जसा होता तसं राहिला नाही. तो कुष्ठरोग्यांच्या वसतिगृहात मग पुढे राहू लागला आणि त्यांनी त्याचे कुष्ठ शरीर धुतले, जखमा बांधल्या, त्याची काळजी घेतली. या संपूर्ण अनुभवाद्वारे फ्रान्सिसचा जीवन बदलून गेले. प्रेज द लॉर्ड. हा माणूस, दिस मॅन, त्याला वीट यायचा त्यांचा कुष्ठरोग्यात, परंतु तो कुष्ठरोग्यांबरोबर नंतर राहू लागला. त्यांचे शरीर, कुजलेले शरीर, घाण वास येणारे शरीर त्यांनी स्वतःच्या हाताने धुतले, त्यांना जखमा बांधल्या, त्याने त्यांची काळजी घेतली आणि त्यांनी त्याची आमदनी तिथूनच सेवा करूनच तो त्यांच्या बरोबरच मिसळून राहिला आणि त्याने आणि त्याचे साथीदार त्यांनी ही सेवा केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो म्हणतो कुष्ठरोगी लोकांबरोबर राहिल्याने त्याला त्याचे स्वतःचे दोष आणि पापे दिसून आले. कधी कधी आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या हृदयामध्ये स्वार्थपणा किती आहे, आपल्या हृदयामध्ये किती पाप भरलेलं आहे आपल्याला कधी दिसून येते. जेव्हा कोणीतरी आपल्या समोर येतो जे आपल्याला पसंत नाही, कदाचित त्यांनी आपल्याला दुखावलं असेल, कदाचित त्याला बघूनच आपल्याला, जसं कुष्ठरोगीला बघून फ्रान्सिसला ज्या प्रकारे वीट यायचा, असे कदाचित काही लोक असतील, याला बघूनच माझा दिवस आता खराब जाईल, याला बघितला म्हणजे माझा दिवस खराब जाईल, याचा चेहरा बघितला म्हणजे माझा दिवस खराब जाईल. म्हणजे असे काहीतरी लोक असतील की ही मला बोलते, ही मला बोलते. आणि त्यामधून फ्रान्सिस काय करायचं माहिती आहे की जेव्हा त्याला समोरून कुष्ठरोगी कोणीतरी येत आहे असं जर त्याला दिसू लागलं तर तो आपला रस्ता बदलायचा की मी या रस्त्याला जाणार नाही, मी दुसऱ्या रस्त्याहून आपल्या मार्गावर जातो. कदाचित आपल्यामधून सुद्धा आहेत, ती आहे, तो आहे, आपल्याला त्या वाट्याला सुद्धा जायचं नाही, आपण दुसरा रस्ता घेतो. का? कारण मला याला सामनाच करायचा नाही, मला याला पाहायचंच नाही, कारण मला याच्याबरोबर बोलायचं नाही, मला माझा दिवस खराब नाही करायचा, म्हणून आपण अवॉइड करतो. असे काही लोक असतील की आपण सुद्धा असे करतो. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, कुष्ठरोग्याची काळजी घेत असतानाच त्याला स्वतःच्या पापाची जाणीव झाली आणि त्याच्यामध्ये किती कमकुवतपणा आहे त्याची जाणीव होते. त्याला त्याच्या स्वतःच्या अंतःकरणातील कुरूपता दिसू लागते. प्रिय बंधूंनो, आपल्यामध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला असं वाटतो की मी किती शांती आहे, किती चांगला आहे, किती चांगला आहे. काहीतरी असे मुलांना किंवा मुलीला असं वाटत असेल, खूप शांतीप्रिय आमची मुलगी आहे, खूप शांतीप्रिय आमचा मुलगा आहे, व्हेरी गुड, लग्न होऊ दे, मग कळते की ते शांतीप्रिय आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एकटे राहिल्यावर आपल्याला मजेशीर आपण राहू शकतो, परंतु दुसऱ्या बरोबर राहून आपल्याला त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये जे कमकुवतपणा आहे, त्यांच्या कमजोरी जेव्हा दिसतात तेव्हा आपला फ्यूज उडतो आणि आपल्याला राग येतो. होय की नाही? होतो असं. जेव्हा आपल्याला काहीतरी दिसतं, एकटे राहिल्यावर आपण मजेशीर राहू शकतो, परंतु त्याच्यामध्ये तो संत होऊ शकला नाही. संत होण्यासाठी त्याला त्या कुष्ठरोग्याच्या जवळ जावं लागला. आणि जेव्हा तो कुष्ठरोग्याच्या जवळ जातो आणि पुढे मी सांगेन त्याने काय केले, मग त्याच्या जीवनामध्ये पावित्र्याची सुरुवात झाली. ठीक तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा जर कोणीतरी असतील ज्याचा आपल्याला तिरस्कार, वीट येतो, आपल्याला ते पसंत नाही, आपल्याला तो बोलत नाही आपल्या बरोबर आणि आपण त्यांना अवॉइड करतो, जोपर्यंत आपण त्याच्याशी चांगले वागत नाही
त्यांच्याशी आपण प्रेम सलोख्याने वागत नाही, आपलं सुद्धा पवित्रात वाढ होणार नाही. माझा पती, माझी पत्नी जर मला तिच्याकडून किंवा त्याच्याकडून तो मला काही कारण आपण दुसऱ्या घराण्यामध्ये वाढलो, दुसऱ्या कुटुंबामध्ये वाढले, तो दुसऱ्या कुटुंबामध्ये वाढले, त्याचे संस्कार वेगळे, तुमचे संस्कार असं असतो. आणि जेव्हा आपण ते बघतो त्याच्याबरोबर राखायला आपल्याला जे आतमधून जे आपल्याला जे राग येतो त्याच्यावरती विजयी होणेच पवित्रता आहे. बोला हालेलुया, हालेलुया. संत फ्रान्सिस झाला तो फ्रान्सिसचा संत फ्रान्सिस झाला. आपण सुद्धा जे आहोत आपण संत होऊ शकतो जर आपण सुद्धा त्याच फ्रान्सिस कडून शिकलो की कुष्ठ रोग्यांच्या बरोबर त्याने कशा प्रकारे काय झालं बघा इकडे त्याच्या लेखनामधून आहे. कुष्ठरोग्याची काळजी घेत असताना त्याला स्वतःच्या पापीपणाची आणि कमकुवतपणाची जाणीव झाली. त्याला त्याच्या स्वतःच्या अंतःकरणातील कुरूपता दिसू लागली व त्याचबरोबर त्याला स्वतःच्या जीवनात देवाची अद्भुत दया अनुभवता आली. प्रेज द लॉर्ड. दोन गोष्टी झाले. जेव्हा तो त्यांच्या बरोबर राहू लागला मग त्याला दिसू लागला अरे मी किती स्वार्थी आहे, किती माझ्यामध्ये प्रीतीच नाही, माझ्यामध्ये खूप कमी आहे, मी कमी पडलेलो आहे. आणि प्रीती मग तो शिकला की मी एवढं प्रार्थना करतो. मी पहा प्रार्थना खरा परिवर्तन काय आहे प्रिय बंधू बहिणी, खरा परिवर्तन बंधू भगिनीवर तू प्रेम करतो का? किती तू प्रार्थना करतो, किती तू रिट्रीटला जातो, किती तू बायबल वाचन करतो, त्याच्याने मी किती पवित्र आहे याचा आपण त्याचा अनुमान लावू शकत नाही. तू बंधू भगिनीवर प्रेम करतो का? प्रेज द लॉर्ड. त्यांना क्षमा करतो का? हे याच्यानेच आपण बघू शकतो. फ्रान्सिसने मात्र तेच केले म्हणून त्याला स्वतःच्या जीवनात देवाची अद्भुत दया अनुभवता आली. तुम्ही दया दाखवा, तुमच्यावर दया केली जाईल. आणि तो पुढे काय म्हणतो, तो म्हणाला जे मला अगोदर कडू वाटत होते, डर्टी घाण वाटत होते, ते माझ्या अंतःकरणात आता गोडाव्यात बदलले. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया, बोला हालेलुया. जेव्हा त्याला जे घाण वाटत होते, कडू वाटत होते, आता त्याला मात्र त्याचा अंतःकरणामध्ये परिवर्तन होते आणि त्याला ते गोडाव्यात बदलले. इट बिकेम बिटर, बिकेम स्वीट. कारण इकडे काहीतरी बदललं. प्रॉब्लेम बाहेर नाही, दुसऱ्यामध्ये नाही, स्वतःच्या अंतःकरणामध्ये डोकावून पहा. कडूपणा इकडे आहे. हालेलुया, बोला हालेलुया. जेव्हा इकडे गोडाव्यामध्ये बदलतो तेव्हा त्याला तेच काम त्यांनी आनंदाने केलं आणि त्यांनी त्यांच्या बरोबर सलोख्याने तो वागू लागला. आता आपण बघूया त्यांनी कुष्ठरोग्याबरोबर केले तरी काय परिवर्तन झाले त्याच्या जीवनामध्ये. त्याच्या परिवर्तनाची सुरुवात कशी झाली पहा. उब्रियाच्या रस्त्यावरून एक दिवस तो प्रवास करत असताना, ही वॉज ऑन हिज हॉर्स. फ्रान्सिस त्याच्या घोड्यावर बसलेला होता. उंब्रियाच्या रस्त्यावरून तो प्रवास करत होता आणि फ्रान्सिसला एक दिवस एक कुष्ठरोगी दिसतो. त्याला बरेच वेळेला कुष्ठरोगी दिसले. मग त्याने काय केलं, त्याने रस्ता बदलला, दुसऱ्या रस्त्यावरून तो गेला. परंतु मात्र हा दिवस एक असा येतो की तो घोड्यावरून जात आहे आणि त्याला पुन्हा एक कुष्ठरोगी दिसतो. परंतु ह्या वेळेला पहा तो काय करतो. कुष्ठरोगामुळे चिडलेल्या आणि वैतागलेल्या फ्रान्सिसला रस्त्याच्या पलीकडे जाण्याची इच्छा झाली. त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा ती इच्छा झाली. रस्ता बदल. बघतो कुष्ठरोगी आलेला आहे, आपण टर्न मारूया, आपल्याला बघायचं पण नाही आला. परंतु त्या वेळेला काय होतं बघा. पण देवाच्या शांत लहान आवाज त्याच्या अंतःकरणामध्ये येऊ लागला आणि त्याला थांबायला देव त्याला आतमधून बोलला, थांब, वेट. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये देव त्याला बोलला, थांब, रस्ता बदलू नको, थांब. आणि तो थांबतो तिथे. त्याच्या पुढे काय होतं, थांबायला सांगितलंय. संत फ्रान्सिस त्यावेळेला त्याच्या घोड्यावरून खाली उतरतो. घोड्यावर बसलेला तो उतरतो
पहिल्यांदाच तो त्या कुष्ठरोग्यापासून धावत नाही, परंतु कुष्ठरोग्याकडे धावत जातो. बोला हालेलुया. तो कुष्ठरोग्याकडे धावत जातो व त्याला आलिंगन देतो. ही गेट्स डाऊन फ्रॉम द हॉर्स आणि ही डज नॉट रन अवे बट रन्स टुवर्ड्स. तो त्या कुष्ठरोग्यापासून नाही, कुष्ठरोग्याकडे धावत जातो. त्याला जीवनात पहिल्यांदा आलिंगन, एक कुष्ठरोग्याला त्याला एक प्रेरणा होते आणि तो म्हणतो आज मी, देवाने त्याला म्हणला की आतमधून त्याला प्रेरणा झाली की आज मला काहीतरी केलं पाहिजे. आणि तो जातो कुष्ठरोग्याला, तो आलिंगन देतो व तेवढंच नाही, त्याला तो चुंबन सुद्धा देतो. प्रेज द लॉर्ड. तो चुंबन देतो आणि चुंबन एका कुष्ठरोग्याला, ज्या कुष्ठरोग्यापासून तो जीवनभर पळत होता, आता तो त्या कुष्ठरोग्याला आलिंगन देतो, त्याला तो चुंबन देतो आणि कुष्ठरोग्याला त्याचे तो कपडे, चांगले कपडे देतो आणि त्याच्या झोल्यामध्ये जेवढे पैसे होते ते सर्व पैसे देतो. पैसे दिल्यानंतर, चुंबन दिल्यानंतर, आलिंगन दिल्यानंतर फ्रान्सिस पुन्हा आपल्या घोड्यावर बसतो आणि जेव्हा तो घोड्यावर बसतो आणि तो वळून बघतो की तो कुष्ठरोगी कुठे गेला, तो पाहतो कुष्ठरोगी आता त्याला दिसतच नाही. तो कुष्ठरोगी कुठे गेला, कुष्ठरोगी त्याला दिसत नाही. तो शोधायला लागतो कुष्ठरोगी, अरे आता मी याला भेटलो, तो गेला कुठे. आणि मग त्याला समजतो की तो कुष्ठरोगी त्या वेळेला तो कुष्ठरोगी नसून येशू ख्रिस्त स्वतः एका कुष्ठ रोग्याच्या रूपामध्ये तिथे आला होता आणि त्याने येशूचं आलिंगन घेतला, येशूला चुंबन दिली त्याने. बोल प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा जीवनाचा परिवर्तन होतो. त्याच्यानंतर तो जसा फ्रान्सिस अगोदरचा होता तसा तो राहिला नाही. तो काहीतरी शिकला. तो काय शिकला ते आता आपण सुद्धा शिकायचं आहे. त्याच्या करारात, त्याच्या लेखनात तो म्हणतो, जेव्हा मी पापात होतो तेव्हा कुष्ठ रोग्याला पाहून मला मळमळ होत असे. मळमळ म्हणजे इचकिडा, उलटी सारखं होत होतं त्याला. जेव्हा तो पहिले त्याचं जीवन कसा होता, कुष्ठ रोग्याला पाहून मला मळमळ होत असे, उलटी सारखा होत असे. पण परिवर्तन झाल्यानंतर देवानेच मला त्यांच्या सहवासात नेले आणि मला दया येऊ लागली. आतमध्ये काहीतरी माझ्या घडला. प्रेज द लॉर्ड. त्याने काय केले, स्वतःच्या भावनिक विचारांवर तो विजयी झाला. फ्रान्सिस त्याच्या स्वतःच्या भावनांवर विजयी होतो. तो आपल्या भावनांच्या बळी पडत नाही. कारण जेव्हा तो कुष्ठरोग्याच्या जवळ गेला, त्याच्या आतमधली भावना, इमोशन्स, फिलिंग, परंतु त्यांनी त्याची भावना काय म्हणते ते ऐकलं नाही. त्यांनी काय ऐकलं, खरं काय आहे. प्रीती म्हणजे फक्त भावना नाही. कधी कधी प्रिय बंधू आपल्याला प्रीती या संतापासून आज आपण शिकायचं आहे. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस. तर वास्तविक परिवर्तन काय झाले, परिवर्तनाचे खरे लक्षण काय आहे, म्हणजे शेजार प्रेम. बोला हालेलुया. हालेलुया. खरा परिवर्तन मध्ये म्हणजे फर्स्ट फ्रायडेच्या रिट्रीटला बसणे, संपूर्ण दिवस आणि घरी जाणे म्हणजेच माझं परिवर्तन झालं, अजिबात नाही. मिसला मी येतो, मिस अटेंड करतो, चॅपेलला मी 1 तास बसतो, बायबल वाचन करतो, म्हणजे मी आता एक पवित्र झालेलो आहे का. हे चांगली गोष्ट आहे, सर्व काही चांगलं आहे, परंतु त्याचा खरा प्रमाण परिवर्तनाचा म्हणजे शेजार प्रेम. बोला सर्वांनी शेजार प्रेम. बोला शेजार प्रेम. लव्ह ऑफ नेबर्स, लव्ह ऑफ वन अनदर. मी एकमेकांना एका कुष्ठरोग्याप्रमाणे जर मी छिडकातो तर मी खरोखर पवित्र नाही. आज मी किती लोकांना असंच माझ्या जीवनातून कुष्ठरोग्याप्रमाणे छिडकारलेला आहे, काढलेला आहे. जोपर्यंत आपण त्यांच्या बरोबर चांगले वागत नाही, फ्रान्सिस प्रमाणे आपलं परिवर्तन होणार नाही. फ्रान्सिसचं परिवर्तन कसं झालं, कुष्ठरोग्याजवळ तो गेला. आज तर मी कुष्ठरोग्याजवळ जाईन,
त्याला आलिंगन देऊन त्याचे चुंबन घेईन आणि त्याने चुंबन ऍक्च्युली दिला कोणाला? आता कुष्ठरोग्याला नाही, येशूला. कारण नंतर तो कुष्ठरोगी दिसलाच नाही. परिवर्तनाचे खरे लक्षण म्हणजे शेजार प्रेम. परिवर्तनाचा खरा पुरावा हा नाही मी अनेक तास प्रार्थनेत घालवायला आता लागलो आहे, बायबल वाचायला सुरुवात केली आहे, चॅपल मध्ये भेट देऊ लागलो आहे. पण परिवर्तनाचा खरा पुरावा हा आहे का मी माझ्या भावांवर प्रेम करू लागलो आहे. पहा बायबल काय शिकवते आपल्याला. 1 योहान 13:3-14 मध्ये आपण बंधू जनांवर प्रेम करतो ह्यावरून आपल्याला कळून येते, ह्यावरून की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणातच राहतो. बोला हालेलुया. हे बायबलचं वचन आहे. 1 योहान 3:14. आपण बंधूजनांवर प्रीती करतो यावरून आपल्याला कळून येते. फक्त हाच एक पुरावा आहे. यावरून आपल्याला कळून येतो की आता आपण मरणातून निघून, म्हणजे मी मरणाचं जीवन सोडून जीवनात निघालो आहे. नाहीतर मी मरणातच आहे, मी मरणातच आहे. चांगले कपडे घालतो, खातो पितो, पैसा आहे, परंतु मी मरणाचं जीवन जगत आहे. मी मेलेलो आहे. सर्व काही माझ्या घरामध्ये आहे, परंतु मी मेलेलो आहे. का? कारण जोपर्यंत बंधूजनावर मी प्रीती करत नाही. जर मी बंधूजनावर प्रीती करतो यावरून आपल्याला कळून येते की आता आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणातच राहतो. हालेलुया. तर आज आपण सुद्धा शिकायचं आहे फ्रान्सिस प्रमाणे की मी कुष्ठरोग्यापासून धावतो, जे मला पसंत नाही लोक त्याच्यापासून मी धावतो, की मी त्याच्याकडे धावतो आणि मी प्रेम करतो. काही वेळा आपण काही लोकांवर चिडतो आणि रागावतो आणि आपण त्यांना कुष्ठरोग्याप्रमाणे टाळू इच्छितो, परंतु फ्रान्सिस आपल्याला त्यांच्यावर प्रेम करण्यास शिकवतो. जेव्हा तुम्हाला इतर लोकांचे दोष आणि कमकुवतपणा लक्षात येते तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असते? तो तुमचा जोडीदार, तुमचा पती किंवा पत्नी असू शकतो, किंवा तुमचे सासू सासरे असू शकतात, तुमचे मित्र असू शकतात, किंवा कामाच्या जागेवर तुमचा सहकारी असू शकतो, किंवा गावामध्ये तुमच्या पॅरिशमध्ये शेजोळांमध्ये तुम्हाला त्रास देणारा कोणीतरी व्यक्ती असू शकतो. ती व्यक्ती तुमच्यासाठी, ती व्यक्ती आहे तिथे तुम्हाला पवित्र बनवण्यासाठी. बोला हालेलुया. संत फ्रान्सिस म्हणतो तुम्ही येशूला केवळ खासगी बायबल अभ्यासात किंवा चॅपलमध्ये किंवा प्रार्थनेच्या वेळेस भेटतो असे नाही, तर आपल्या शेजारातही तो भेटतो. यू एन्काउंटर जीसस नॉट ओनली इन द चॅपल. येस, यू एन्काउंटर जीसस देअर, बट यू ऑल्सो एन्काउंटर जीसस विथ वन अनदर. हालेलुया. येशू आपल्याला भेटतो फक्त चॅपलमध्ये नाही, तिथं तो भेटतोच. याच्यात अजिबात, मी स्वतः चॅपलमध्ये जातो, बसतो, प्रार्थना करतो, परंतु चॅपलमध्ये येशू भेटतो, परंतु बाहेर सुद्धा एकमेकांमध्ये सुद्धा येशू आपल्याला पाहायचा आहे. हालेलुया. प्रीती काय आहे? प्रीती म्हणजे भावना नाही. भावना, आय लव्ह यू, आय फील, मला तुझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु खरेखुरात तू काय करतो? प्रीती म्हणजे कृती. प्रीती म्हणजे फक्त स्वप्न किंवा चांगलं वाटणे नाही. करतो काय तू ते मला ते सांग. हालेलुया. सर्वांनी बोला हालेलुया. प्रीती काय आहे? प्रीती म्हणजे भावना नाही, भावनुक होणे नाही. जर फक्त भावना असते, लग्नापूर्वी खूप भावना असतात, लग्नानंतर जेव्हा भावना निघतात, प्रीती म्हणजे कार्य, कृती. प्रीती हे इच्छेचे कृती आहे, an act of the will. कारण आपली भावना म्हणते की हिने मला हे केलं, तिने मला ते केलं, why should I love? You did this to me, you did that to me, why should I love you? ते भावना म्हणते, भावना. परंतु भावनाचं न ऐकून आपण कोणाचं ऐकला पाहिजे? आपण कृती नाही. देव काय म्हणतो? प्रीती काय आहे? तरी सुद्धा मला प्रेम केला पाहिजे, त्याला म्हणतो प्रीती. नाहीतर आपण भावनिक होतो, भावनाचाच ऐकतो, भावनाचा
जर आपण ऐकू लागलो आपण पवित्र होणार नाही. पवित्र होण्यासाठी आपल्या भावनाच्या पलीकडे गेला पाहिजे आणि कृतीमध्ये आपल्याला प्रीती करायची आहे. शेवटी 1 ऑक्टोबरला कोणाचा सण होता? 1 ऑक्टोबरला 1 ऑक्टोबरला कोणाचा सण होता? सेंट टेरेस, बरोबर, चाइल्ड जीसस. ती सुद्धा आणि फ्रान्सिस आज तारीख 4 तारीख, ती सुद्धा एक सिस्टर, ती संत होते, पेट्रनेस ऑकेशन, आणि तिच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. तिच्यापासून पण आपण काहीतरी बघू शकतो. लिसिसची संत तेरेसा म्हणते तिच्या कॉन्व्हेंटमध्ये एक सिस्टर होती. तिच्या कॉन्व्हेंटमध्ये एक सिस्टर होती जी तिला नेहमी खूप त्रास देत असे. कधी कधी आपल्याला आपल्या शेतोळामध्ये कोणीतरी त्रास देतो, प्रेयर ग्रुप मध्ये कोणी त्रास देतो, तुमच्या क्वायर मध्ये कोणीतरी असतं तर तुम्हाला असं असू शकतो. तिला कॉन्व्हेंट मध्ये एक सिस्टर त्रास देत होती, परंतु संत तेरेस तिच्या भावनांच्या वर उठते. तिची भावना म्हणते, तेरेसला कधी कधी असा राग यायचा की ही मला एवढी सतावते, भावना तिला रागाचा भावना, परंतु तिने काय केले, ती नेहमी, परंतु तरी सुद्धा ती नेहमी संत तेरेस हसत मुखाने त्या सिस्टरकडे जाऊन तिच्याशी प्रेमाने बोलत असे. त्या सिस्टरने तेरेसाने एक दिवस विचारले की तुला माझ्याकडे कशाचे आकर्षण आहे, तू नेहमी माझ्याकडे का हसत मुखाने येतेस आणि माझ्याशी प्रेमळपणे का बोलतेस? तेरेसने उत्तर दिले, तुम्हाला पाहून मला आनंद होतो. ही सिस्टर जी तिला खूप त्रास देते, तेरेस म्हणते तुला पाहून मला आनंद होतो, कारण हा कोणता आनंद आहे की तुझ्यामुळे प्रभू मला कृपा देत आहे अधिक पवित्र होण्यासाठी. बोला हालेलुया. जर तू नसती तर मी अधिक प्रार्थना केली नसती, सगळं सोपं झालं असतं, परंतु तुझ्यामुळे मला अधिक प्रार्थना करावासा होत आहे, अधिक कृपा मिळत आहे, मला तुझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी मला अधिक कृपा मिळत आहे. तर प्रत्येक व्यक्ती जी आपल्याला त्रास देते ती एक संत पौलाला सुद्धा एक काटा होता त्याच्या जीवनामध्ये. त्याने प्रार्थना केली, हे काटा काढ आणि सगळं बरं होईल. हे माझ्या जीवनामधून हे काटा जर तू काढला तर सगळं बरं होईल. 3 वेळा संत पौलाने प्रार्थना केली, माझ्यापासून हा काटा काढ. देवाने प्रार्थना केली, माझी कृपा तुला पर्याप्त आहे, हे काटा मी काढणार नाही. बोला हालेलुया. माझी कृपा मी तुला देत राहणार आणि ती कृपा तुझ्यासाठी पर्याप्त आहे, पूर्ण आहे. आणि संत पौल म्हणतो, या कृपेद्वारे मी सगळं काही करू शकतो. बोला हालेलुया. शेवटी संत फ्रान्सिसची प्रार्थना, ही प्रार्थना आज मी वाचत आहे आपल्या समोर, ही आपण स्वतःची प्रार्थना बनवूया. माझ्या मागे म्हणा, प्रभू मला तुझ्या शांतीचे साधन बनव. जिथे द्वेष आहे तिथे मला प्रेम आणू दे. जिथे अपराध असेल तिथे मला क्षमा करू दे. जिथे विसंवाद असेल तिथे मला एकोपा आणू दे. जिथे खोटेपणा आहे तिथे मला सत्य आणू दे. जिथे शंका आहे तिथे मला विश्वास आणू दे. जिथे निराशा आहे तिथे मला आशा आणू दे. जिथे अंधार आहे तिथे मला तुझा प्रकाश आणू दे. जिथे दुःख आहे तिथे मला आनंद देऊ दे. हे माझ्या गुरु, सांत्वन मिळण्यापेक्षा मी सांत्वन द्यावे. मला समजून घेण्यापेक्षा मी इतरांना समजून घ्यावे. प्रेम मिळण्यापेक्षा मी प्रेम करावे. कारण देण्यामध्येच आपल्याला मिळते, माफ करण्यातच आम्हाला क्षमा मिळते आणि मरणातच आपण सार्वकालिक जीवनासाठी पुन्हा जन्म घेतो.
आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूला आपण मोठ्याने टाळ्या वाजवूया, देवाचे आभार मानूया.